एबीपी माझा. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी नगरसेवक गणेश खंडकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा ही मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे. भाजप नगरसेवकांच्या मुंबई महापालिका सचिव आणि कोकण आयुक्त कार्यालयातल्या नोंदणीआधी त्यांची बीएमसी मुख्यालयात एक बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत गणेश खंडकर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई महापालिकेतल्या राजकारणाची जाण असलेला अनुभवी आणि अभ्यासू चेहरा अशी खंडकर यांची ओळख सांगण्यात येते. ते भाजपचे महामंत्री असून गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय आहेत. मुंबईची निवडणूक समिती, मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांच्याशी चर्चा करून मी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री गणेश खंडकर यांची घोषणा करीत आहे. भारतीय जनता पार्टीच्या मुंबई शहराच्या या आमच्या महापालिकेच्या गटनेतेपदी मला काम करण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वात प्रथम या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आणि जे सर्व नगरसेवक, आमचे सर्व मान्यवर ज्यांनी या महापालिकेत काम केलं, महापालिका गाजवली, त्या सर्वांनी याला अनुमोदन दिलं, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. मुंबई महापालिकेतल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण नगरसेवक अमेय घोले यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई महापालिका सचिव कार्यालयातल्या गट नोंदणीआधी शिवसेना नगरसेवकांची बीएमसी मुख्यालयात एक बैठक बोलावण्यात आली होती आणि याच बैठकीत शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोलेंची निवड करण्यात आली. एकसंध शिवसेनेत आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी अमेय घोले यांची ओळख होती. पण एकनाथ शिंदे यांचं बंड हे राजकीयदृष्ट्या यशस्वी झाल्याचं दिसताच अमेय घोले यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडून ते शिंदेंच्या समर्थकांमध्ये सहभागी झाले. अमेय घोले यांनी याआधी नगरसेवक म्हणून बीएमसीच्या आरोग्य समितीवर सदस्य म्हणून काम केले. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी एबीपी माझाशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात. पक्ष जो काही एक जबाबदारी देईल त्या जबाबदारीला नक्कीच पूर्ण न्याय देण्याचा मी एक प्रयत्न करीन. महानगरपालिकेचा जे आकडे असतात किंवा जे एक ज्या हिशोबाने सदस्य नेमतात त्या हिशोबाने आज ते आकडेवारी आम्ही करत होतो आणि त्या अनुसारच एक गट किंवा 2 गट करण्याचा एक चर्चा चालू होती. अजून तो निर्णय झालेला नाही आहे, पण नक्कीच तो एक थोड्या वेळात तोही निर्णय होईल आणि तो माध्यमांसमोर ठेवला जाईल. मुंबई महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिलाय. मुंबई महापालिका